नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आत्ताच ऑफिसमधून आले आहे आणि अनप्लॅन्ड रेसिपी बनणार आहे. आईने पांढरे वाटाणे भिजवून ठेवलेले होते आणि आई इथे बटाटे चिलत आहे. तर आज आम्ही बनवणार आहे रगडा. येस, आणि हा नवीन कुकर जस्ट ऑर्डर केलेला आहे. नवीन कुकरमध्ये बनवायला रेसिपीची मज्जा काय वेगळीच असते आणि खूप दिवस झाले व्लॉग केलाच नाही, तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर पूर्ण रेसिपीसाठी स्टे ट्यून. आणि ऑफिसमधून आल्याला खूप भूक लागते, तर मी एक बनाना खाल्ला आणि बनाना खात असताना तिथे माझा भाचा होता. त्याला पाहिजे होता समोसा. रगड्यामध्ये टाकून खायला समोसे रेडीमेड आणले होते. समोसे घरी नव्हते बनवले, फक्त रगडा बनवणार होतो. खूप इझी रेसिपी आणि हा माझा क्यूट असा भाचा आहे. त्याला समोसा पाहिजे होता. मग काय, भाच्याची ऑर्डर आणि मग आम्ही पूर्ण करणार नाही. समोसा खायला या, समोसा खायला या, समोसा खायला या, समोसा खायला या. ये है मेरी मम्मी. मम्मी से हाय. अब हमारी मम्मी यहाँ पे आलू. आमची रेसिपी अनप्लॅनसाठी झाली, कारण कच्चा आलू कहाँ गए थे हमें पता नहीं था. वो बैंगन की टोकरी में सो गया था और त्याला येईपर्यंत उशीर लागला, म्हणून ही डिनरसाठी रेसिपी बनवावी लागली आम्हाला. बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यामधून. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण बटाटे यामध्ये टाकणार आहे. बुढ़ी 7 दिवस एक वासना मास पुढे. लसूण 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 घ्या. अजून काय पाहिजे? कांदा 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 कांदा. बस 2 कांदे. बटाटे सगळे टाकून घेतलेले आहेत. आपण तसंच करायचं. कसं सिक्रेट आयटम सांगायचे, आपण लोकांसारखं नाही करायचं. आपण रिअल आहे, रिअल. इकडे बघा, रिअल. तर रिअलच राहायचं. कसं रिअल सगळं सांगायचं आपण. लोक आपली रेसिपी केल्यावर चांगलं म्हणायला पाहिजे, नाहीतर असे गाली देऊन जाते. ते काय पण बनवता. सोडा टाकते मी. सोडा टाकल्यामुळं मऊ शिजतं आणि पटकन शिजतं. कुकरला झाकण. नवीन कुकरमध्ये बनवतोय आम्ही. बस कुकर मी लावलेलं आहे. आता मी शिट्टी घेणार आहे, शिजवून घेणार. आणि हे प्रेम सगळं समोस्यासाठी होतं. ही माझी छोटी भाची आहे मिष्टी. तर हिला समोसा पाहिजे होता. तिला म्हटलं पप्पी दे, तेव्हाच भेटेल समोसा. तर त्यासाठी पप्पी देत होती. आणि बघ कशी खाते कुटुकू मुकू. શું છે? શું છે? શું છે? તો સારું છે? ટેસ્ટી છે? ટેસ્ટી છે? હા. नहीं रे वो इथे 2 कांदे बारीक चिरलेले आहे, 3 ते 4 टोमॅटो आणि थोडा लसूण. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे. जो लसूण आहे तो ठेचून त्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे. कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे, थोडासा लालसर होईल असा. आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे. हळद आणि लाल तिखट कांद्यामध्ये छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण असा छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटोने कांदा एकजीव झाला पाहिजे. आणि हा जो रगडा बनेल ना, मला वाटतं फक्त आपण समोस्याबरोबरच नाही खाऊ शकत, पण तो वड्याबरोबर किंवा टोस्ट आहे त्याला क्रिस्पी असं भाजून त्याच्याबरोबर, किंवा मैद्याच्या पुऱ्या असतात त्याच्याबरोबरही हा रगडा आपण खाऊ शकतो.
तर इथे कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी यावर थोडंसं झाकण ठेवून त्याला परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मसाला खाली लागू नये आणि मसाला पूर्णपणे शिजून निघावा, त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता याला झाकण ठेवून त्याला शिजवणार आहे छान असा, म्हणजे मसाला असा कच्चा नको लागायला आणि टोमॅटो आणि कांदा एकजीव व्हायला पाहिजे. तर इथे आपली वाटाणे आणि बटाटे पण छान असे शिजलेले आहेत आणि रवीच्या साह्याने आपल्याला एकदम त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर वाटाणे एकदम बारीक असे नाही होत, पण बटाटे एकदम छान असे होतात आणि काही काही वाटाणे असे अख्खेच राहतात, तर ते तोंडामध्ये खायला खूप छान लागतं. त्यानंतर मी यामध्ये थोडीशी चिंच भिजवून ठेवली होती, ते चिंचेचं पाणी यामध्ये टाकायचं आहे. चवीनुसार मीठ आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर. आणि हा आपला रगडा इझी आहे, कोणताही गरम मसाला यामध्ये टाकलेला नाही आहे, फक्त लाल तिखट मी टाकलेलं आहे आणि हळद मीठ एवढंच मी यामध्ये टाकलेलं आहे. तर हा एवढा सिंपल सोपा रगडा रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं आणि भरपूर गोष्टींबरोबर खाऊ शकतं. जसं मी म्हटलं, समोस्यामध्ये टाकून खाऊ शकतो आपण. ब्रेड छान असा क्रिस्पी करून त्याच्याबरोबर खाऊ शकतो. मैद्याच्या पुऱ्या असतात ज्या मिठाच्या आणि ओव्याच्या, त्या किंवा मैदा पुरी अशा कडक, ते पण आपण त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो. इथे बघा, मी प्लेट रेडी करते. आपला रगडा रेडी झालेला आहे. समोसा छान असा मोडून घेतलेला आहे, त्याच्यावर रगडा टाकलेला आहे, थोडासा चिरलेला कांदा आणि लिंबू पिळलेला आहे आणि आपला हा रगडा तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.